मुंबईच्या विकासाचा मुद्दा येतो ना, मी जेव्हा नवी मुंबईकर झालो त्यावेळेला मला कोणीतरी मोरबे धरण दाखवलं आणि सांगितलं की महाराष्ट्रातलं एक पहिलं असं धरण आहे की जे महापालिकेच्या मालकीचं, मग आपल्या मालकीचं धरण असा महापालिकेचं म्हणून ही कल्पना करून आली होती. आणि त्यावेळेला जिद्दीला पेटून तर पूर्ण कसं झालं. बाब अशी की संजू नाईक 2000 साली महापौर झाल्यानंतर मंत्रालयात आर आबा पाटलांच्याकडे सदिच्छा भेट द्यायला गेले. आर आबा पाटील बोलले, अरे संजू एक घरं नाही घेतो का? तर संजू मला 2 मिनिटं थांबा. मी संजूने बाहेरून मला फोन लावला. ते म्हटलं आबांना सांग की त्यावेळेला महापालिकेचं बजेट 70 कोटीचं. किती? 70 कोटीचं. म्हटलं 70 कोटीच्या बजेटच्या लोकांनी जर 500 कोटीचं धरण घ्यायची भाषा केली म्हणजे नाकापेक्षा मोती जड. तर म्हटलं आबांना सांग की म्हटलं 10 वर्षामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने पैसे बिनव्याजी, काय बिनव्याजी आम्ही फेडू. आबाने सांगितलं ठीक. कारण त्याच्या पूर्वी आर आर पाटलांनी सर्व महापालिकेच्या लोकांना विचारलं तुम्हाला धरण पाहिजे का? तर ते बोलायचे काय किती धरण बाकी आहे. स्टँडिंग कमिटी ही अंडरस्टँडिंग कमिटी असते, ऐकला का? कोणी घेतला नव्हता. आणि त्यावेळेला मग ते महासभेमध्ये टीका झाली की आता इथे तर कमोडिटीचे सामने करावे लागतील. जुन्या रेकॉर्ड बघा ना जरा, रेकॉर्ड काढून घेतले शशिकांत जुना रेकॉर्ड काढा. इथे कबड्डीचे सामने, क्रिकेटचे सामने. आणि ज्या लोक नंतर धरण भरल्यानंतर मग लक्षात आलं की हे भरत आता त्या स्वरूपाचं जर धरण बांधायचं तर 6000 कोटी खर्च. किती? आता मगाशी पाण्याचा आता नवी मुंबईची लोकसंख्या 35 साली होती. आता 2035ला साधारणपणे जर आपण जागृत नसलो तर या महिलांना रात्री 3 वाजता टाक्या भांडी सगळं करून वाट बघायला लागेल कसली नळ येण्याची. चालेल का तुम्हाला? मग यांची अडचण लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी मी सांगितलं की आमच्या नवी मुंबईच्या महिलांना सवय लागली नळ पर्यंत पाणी पाहिजे, बरोबर आहे ना? आणि म्हणून कर्जत तालुक्यामध्ये 2 धरणं बांधली जातात 100-100 MLD. त्याच्यातल्या एका धरणातलं 500 MLD पाणी नवी मुंबई करता बुक करून टाकलं. म्हणजे 2050 सालापर्यंत नवी मुंबईला पाण्याची कधी तंगी येणार नाही. आता हे जर का गणेश नाईकनी त्याच्यामध्ये कर्जत, खालापूर, खोपोली, पनवेल, तिकडून बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या सगळ्यांच्या करता 2000 MLD तुम्ही त्याच्यात 500 MLD नवी मुंबई करता. त्याच्याकरता पैसे द्यावे लागतील. ज्या अन्य महापालिका ज्या रेशोमध्ये देतील ते पैसे नवी मुंबई महापालिका देईल. परंतु 2050 पर्यंत आता मी बिल्डर लोकांना म्हटलं बघा तुमच्या ब्रॉडशर मध्ये देऊन टाका नवी मुंबई में रहोगे तो 2050 तक पाणी के लिए प्रॉब्लेम नाही आहे. पण ते रेट वाढला का नाही बिल्डर लोकांना, ऐकला का? आता मी कलश उद्यानमध्ये राहतो तिथला भाव जास्त होता. आता आमच्या बालाजी गार्डन मध्ये राहतो तर लोक म्हणतात बालाजी गार्डनचा भाव जास्त आहे. तर म्हटलं आता आम्ही बालाजी गार्डन सोडलं त्याचं आमच्या लोकांचं म्हणून जाऊ नका लगेच इथे भाव ड्रॉप होतो. एक गोष्ट खरी आहे. कारण गणेश नाईक राहतो तिथे सुरक्षितता असते. नवी मुंबई सुद्धा सुरक्षितता आहे.